हॅलो. तर चला, तुमची ही मुलं असंच करतात का ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. काय ते सांगतेच पुढे तुम्हाला. फायनली आज अंशूला ना सोडलेलं आणि एवढं सुंदर आज म्हणजे व्ह्यू होतं ना, पाऊस वगैरे एवढा छान पडलेला ना. खरंच कोणाकोणाला पाऊस आवडतो तेही मला कमेंटमध्ये सांगा, कारण थंड वातावरण कोणाला आवडत नाही. मला तर खूप आवडतं. हो, हे आपलं थोडंफार म्हणजे कामं इकडे तिकडे होतात, ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागते पावसानुसार. पण एवढं सुंदर वातावरण झालेलं ना, सकाळ सकाळी खूप भारी वाटतं. फायनली रात्री अंशूला दिली पॉपकॉर्न वगैरे मस्त असे. घरीच मी केले होते पॉपकॉर्न, कारण डीमार्टमधून आणलेले होते आमचे खूप दिवस झालं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज फुल एन्जॉय करूया पार्टीचा. आणि अंशूचं हे पहा, बुबू टाकलेला वर, हे नेक्स्ट डेचं आहे बरं का. आणि मला म्हणत होता काढून दे म्हणून, तसं त्याचं लोणं चाललं होतं काढून दे म्हणून. आणि एकतर मला टेन्शन आलेलं की भाजीला काय बनवू ते, आणि सतत अंशूचं ना काही ना काही असतंच बरं का स्वयंपाक करते वेळेस. तुमची मुलं करतात का असं मलाही सांगा, सतवतात का. आणि हे दुसऱ्या दिवशी आम्ही ना ऊन छान पडलेलं कडक असं ज्वारी वगैरे वाळू घातली. थोडेफार किडेही झाले होते ज्वारीमध्ये, कारण ते मला ना दळून आणायची होती. आणि इथे ग्रोसरीज घेण्यासाठी आलो होतो मॉलमध्ये. इथे पण अंशूचं मस्त असा एन्जॉय चाललेला होता. ते थोडंफार घेऊन आम्ही आलो घरी. आणि हे पहा पसारा माझा घरातला, जे की भांडी वगैरे आणि भाजी वगैरे घेतलेली होती ती स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचं ते चाललं होतं. आणि मला ना स्वतः भाजी घ्यायला बिलकुल आवडत नाही. मला म्हणजे मी आणलेली भाजी मला करूच वाटत नाही, माहिती नाही का बरं ते. कारण दुसऱ्याने आणली ना तरच मला म्हणजे असं करायची इच्छा होती. आणि मला तेवढं फारसं कळतही नाही भाजी काय घ्यावी काय नाही. खूप टेन्शन येतं ह्याचं एक मला. तुम्हाला येतं का ते नक्की सांगा. तर चलो बाय, टेक केअर.